मतदार यादी विशेष पुनरावलोकन प्रक्रियेतील कथित त्रुटी आणि BLOंवरील वाढत्या कामाचा तणावाच्या मुद्द्यांवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे। पक्षाच्या शिष्टमंडळानं नांदेड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष फारुक अहमद यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत मतदार यादी विशेष पुनरावलोकन प्रक्रियेतील विविध त्रुटींबाबत निवेदन दिलं। यावेळी फारुक अहमद यांनी मतदार यादीतील बनावट आणि दुबार नावं वगळण्याच्या प्रक्रियेला पाठिंबा असल्याचं सांगितलं। मात्र या मोहिमेमागील सरकारच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त करत मतदारांनी सतर्क राहून प्रारूप आणि अंतिम मतदार यादीतील आपले नावं असल्याची खात्री करून घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं। BLOंवर वाढत असलेल्या अतिरिक्त कामाच्या ताणामुळे त्यांना मूळ शासकीय आणि शैक्षणिक कामातून किमान 1 महिन्याची सूट द्यावी, अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली। तसंच BLO ॲपमधील तांत्रिक अडचणी दूर करून जुना डेटा पुन्हा उपलब्ध करावा, अशी ही मागणी करण्यात आली। मतदारांच्या सुनावणीसाठी महानगरपालिका क्षेत्रात प्रभाव स्तरावर आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषद सर्कल स्तरावर विकेंद्रित व्यवस्था उभारावी, तसंच मतदारांसाठी सावली, पिण्याचं पाणी आणि बसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ही वंचित बहुजन आघाडीनं प्रशासनाकडे केली आहे।